Hello students, welcome back to our online accountancy classes. Last lecture I told you all to purchase this account book and I hope you have purchased this book. Okay? So let us first introduce our syllabus. Student, syllabus समजावून घेणं खूप महत्त्वाचा भाग आहे. एकंदरीत सिलेबस तुमच्या लक्षात आल्यानंतर आपल्याला कोणत्या व्ह्यू ठेवून अभ्यास करायचा आहे या सगळ्या गोष्टी तुमच्या लक्षात येऊन जातील. ओके, सो लेट अस स्टार्ट विथ अवर फर्स्ट टॉपिक. स्टुडंट, अवर फर्स्ट टॉपिक इज इंट्रोडक्शन टू पार्टनरशिप. ओके, लास्ट year we study about sole proprietorship final account. Sole proprietorship final account, we learned that single person manage and form his own business. He is responsible for even profit of the business or loss of the business. But sole proprietorship has some limitations. For example, limited capital, limited managerial skills, unlimited liability, and when he wants to expand his business, that time he wants more capital, more managerial skills, more ideas for facing to the competition. So that time he take help to the another person, and we can see that is part of the business. ज्यावेळेस सिंगल एक व्यक्ती व्यापार करते त्यावेळेस टोटली ती रिस्पॉन्सिबल असते. तुमच्या व्यवसायाला प्रॉफिट होऊ दे, लॉस होऊ दे, किती इन्व्हेस्टमेंट करायचे, कोणते डिसिजन घ्यायचे, याच्यासाठी फक्त सिंगल एक पर्सन रिस्पॉन्सिबल असते. आणि ज्यावेळेस त्या व्यक्तीला असं वाटतं की मला माझा व्यवसाय एक्सपांड करायचा आहे, त्यावेळेस ती दुसऱ्या व्यक्तीची मदत घेऊ शकते आणि आपण त्याला पार्टनर असं म्हणतो. ओके, आज आपल्याला या टॉपिकमध्ये ॲक्च्युली व्हॉट इज मीन बाय पार्टनर. Partner is a partner who have entered in the partnership are individually known as partner. भागीदार आपण कोणाला म्हणतो की ती व्यक्ती आपल्या संस्थेत, आपल्या कंपनीमध्ये किंवा आपल्या बिझनेसमध्ये एंटर करते विथ द परमिशन ऑफ होल पार्टनर. ओके, अँड व्हॉट इज मीन बाय पार्टनरशिप आपण यामध्ये बघणार आहोत. मिनिंग ऑफ पार्टनरशिप. व्हॉट इज मीन बाय पार्टनरशिप? दॅट इट इज अ ऑर्गनायझेशन ऑफ 2 or more पर्सन. 2 किंवा 2पेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येतात आणि व्यवसाय रन करतात. कशा पद्धतीनं रन करतात, त्यावेळेस आपल्याला कोणत्या फॉर्मॅलिटीज, कोणत्या प्रोसेस आपल्याला कॅरी करायची आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपण या टॉपिकमध्ये पाहणार आहोत. याच्याचबरोबर फीचर्स ऑफ भागीदारी संस्थेची वैशिष्ट्ये काय असणार आहेत, इंडियन पार्टनरशिप ॲक्ट 1932 आपल्याला काय सांगतो, याच पद्धतीनं पार्टनरशिप डीड, भागीदारीचा करार आपण कोणाला म्हणणार आहे, या सगळ्या गोष्टी आपण या टॉपिकमध्ये पाहणार आहोत. त्याच पद्धतीनं लास्ट इयरला ज्या पद्धतीनं सोल प्रोप्रायटरशिप फायनल अकाउंट्सची प्रोसेस आपण पाहिली, त्याच पद्धतीने यावर्षी आम्ही पार्टनरशिप भागीदारी संस्थेमध्ये कशा पद्धतीने तुम्ही फायनल रिझल्ट फाइंड आउट करता आणि त्याच्यासाठी तुम्ही कोणत्या प्रोसेस फॉलो करता, हा सगळा पार्ट आम्ही आमच्या टॉपिक नंबर फर्स्ट इंट्रोडक्शन टू पार्टनरशिप यामध्ये पाहणार आहोत. ओके स्टुडंट, लेट अस सी अवर सेकंड टॉपिक, अकाउंट्स ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न्स. स्टुडंट, ॲक्च्युली देर आर 2 टाईप्स ऑफ ऑर्गनायझेशन. 2 प्रकारच्या संस्था असतात. देर इज अ ट्रेडिंग ऑर्गनायझेशन, ऑल्सो वी कॅन से प्रॉफिट मेकिंग ऑर्गनायझेशन, अँड नॉन ट्रेडिंग ऑर्गनायझेशन, नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन. 2 पद्धतीच्या संस्था, ज्या फक्त काही संस्था फक्त नफा मिळवण्याच्या हेतूने काम करतात, ज्याला आपण ट्रेडिंग ऑर्गनायझेशन म्हणतो. ट्रेडिंग ऑर्गनायझेशन्स मेन ऑब्जेक्ट इज टू अर्न प्रॉफिट, but in non-trading organizations main object to give services to the members or to the society. For example, sports clubs, schools, colleges, charitable hospitals. तर ज्या संस्था नफा मिळवण्यासाठी काम करतात, ज्यांना आपण ट्रेडिंग ऑर्गनायझेशन म्हणतो, या संस्था कशा पद्धतीने त्यांचे फायनल किंवा अकाउंटिंग कशा पद्धतीनं पाहतात, हे आपण या टॉपिकमध्ये पाहणार आहोत. पण काही संस्था अशा असतात ज्या समाजाला सर्व्हिस प्रोव्हाइड करण्यासाठी किंवा त्यांच्या मेंबर्सना सर्व्हिस प्रोव्हाइड करण्यासाठी, जास्तीत जास्त सेवा देण्यासाठी
स्थापन झालेले असतात, तर ते त्यांच्या संस्थांचं अकाउंटिंग कशा पद्धतीनं करतात, व्हॉट इज देअर अकाउंटिंग प्रोसेस, हा पार्ट आपण आपल्या टॉपिक नंबर 2मध्ये पाहणार आहोत. ओके स्टुडंट, लेट अस सी अवर नेक्स्ट टॉपिक, रिकॉन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिप, भागीदारी संस्थांची पुनर्रचना. रिकॉन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिप मीन्स चेंज इन द रिलेशनशिप बिटवीन द पार्टनर और चेंज इन द फॉर्म ऑफ पार्टनरशिप. ज्याला आपण काय म्हणू शकतो की भागीदारी संस्थांची पुनर्रचना, म्हणजे भागीदारांच्या संबंधामध्ये काहीतरी बदल झालेला असतो, भागीदारांनी काहीतरी नवीन करार केलेला असतो आणि आपापसातल्या करारामध्ये काही बदल होतो. तर हा बदल कोणत्या टप्प्यांमध्ये होतो, या ठिकाणी आपल्याला दिसतोय रिकॉन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिप फॉर्म, याच्यामध्ये आपल्याला दिसतोय ॲडमिशन ऑफ पार्टनर. या ठिकाणी सेकंड टॉपिक आहे, नेक्स्ट टॉपिक आहे आपला रिकॉन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिप, रिटायरमेंट ऑफ पार्टनर आणि रिकॉन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिप. याच्यामध्ये आपण पाहतो डेथ ऑफ पार्टनर. इट मीन्स देअर आर 3 ways टू रिकॉन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिप. 3 प्रकारामध्ये आपल्याला या टॉपिकचा अभ्यास करायचा आहे. वी वॉन्ट टू स्टडी दिस चेंजेस इन 3 ways. फर्स्ट फॉर्म इज रिकॉन्स्टिट्यूशन इज ॲडमिशन ऑफ पार्टनर. आपल्याला कशा पद्धतीनं एखाद्या व्यवसायामध्ये नवीन पार्टनर ॲडमिट करत असताना काय ॲक्च्युली प्रोसेस असते. व्हॉट इज एक्झॅक्ट ॲडमिशन ऑफ पार्टनर मीन्स द प्रोसेस ऑफ ॲडमिटिंग अ न्यू पार्टनर इन टू द एक्झिस्टिंग पार्टनरशिप फर्म ॲज पर सर्टन टर्म्स अँड कंडिशन्स ऑफ पार्टनरशिप डीड. एखाद्या भागीदारी संस्थेमध्ये भागीदारीच्या करारानुसार जर एखाद्या भागीदाराला नवीन प्रवेश द्यायचा असतो, त्यावेळी कोणत्या अटींची नियमांची पूर्तता करावी लागते, हे आपण या टॉपिकमध्ये पाहणार आहोत आपल्या ॲडमिशन ऑफ पार्टनर. फॉर एक्झाम्पल, पाठीमागच्या वर्षी आत्ताच आपण पाहिलं की सिंगल 1 person मॅनेज हिज बिझनेस. फॉर एक्झाम्पल, ए इज अ बिझनेसमॅन, ही start his business, he run his business, but when he wants to, I want to expand my business, that time he take helps to the another person. Okay, that is B is a partner of A. आता या ठिकाणी काय झालेलं आहे, ए आणि बी किंवा दोनपेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येऊन काम करतायत. या ठिकाणी आता ए हा सिंगल व्यक्ती व्यवसाय करत नाही आहे, तर हे दोघेजण एकत्र येऊन व्यवसाय करतात. या ठिकाणी आता हा व्यवसाय फक्त एचा राहिलेला नाही आहे, तर या ठिकाणी ए आणि बी हे पार्टनर आहेत. मग ते कशा पद्धतीने नफा तोटा वाटून घेणार आहेत, पुढे जाऊन ते काय करणार आहेत, त्यांचा प्रॉफिट शेअरिंग रेशो काय असणार आहे, हा सगळा पार्ट आपण त्या पद्धतीनुसार पाहणार आहोत. आपल्या फर्स्ट टॉपिकमध्ये आपण पाहणार आहोत. या ठिकाणी ज्यावेळेस एला वाटते की मला माझा व्यवसाय एक्सपांड करायचा आहे, त्याच पद्धतीने या दोघांना असं वाटू शकतं की वी वॉन्ट टू एंटर न्यू partner because of some ideas, manager's skills, and for that reason he admit new partner, that is C. ज्यावेळेस ए आणि बीच्या एक्झिस्टिंग पार्टनरशिपमध्ये नवीन व्यक्ती किंवा नवीन पार्टनर एंट्री करतो, त्यावेळेस या दोघांचा व्यवसाय न राहता हा व्यवसाय आता या तिघांचा होणार आहे. इट मीन्स या पार्टनरशिपमध्ये ए, बी अँड सी या 3 व्यक्ती मिळून एकत्रित व्यवसाय करणार आहे. मग ही प्रोसेस आम्ही नेमकी पाहणार आहोत. ॲडमिशन ऑफ पार्टनर्समध्ये कशा पद्धतीनं सी एंट्री करत असताना अकाउंटिंगमध्ये कोणत्या पद्धतीनं बदल होणार आहे, अकाउंटिंग प्रोसेस आपली कशा पद्धतीनं रन करायची, हा सगळा पार्ट आम्ही ॲडमिशन ऑफ पार्टनरमध्ये बघतो. ठीक आहे. सेकंड फॉर्म ऑफ रिकॉन्स्टिट्यूशन इज रिटायरमेंट ऑफ पार्टनर. रिटायरमेंट ऑफ पार्टनर्स फ्रॉम द एक्झिस्टिंग पार्टनरशिप फर्म. आता ही पार्टनरशिप फर्म ना की सिंगल कोणत्या एका व्यक्तीची आहे, बट ही पार्टनरशिप ए, बी अँड सी यांची, या तिघांचीही मिळून या ठिकाणी असणार आहे. तर रिटायरमेंटमध्ये आपण काय बघतो, फ्रॉम द एक्झिस्टिंग पार्टनरशिप बिझनेस, इफ अ पार्टनर विश टू लिव्ह द बिझनेस ही मे डू सो, विच विल कॉल्ड ॲज रिटायरमेंट ऑफ पार्टनर. जेव्हा अस्तित्वात असलेल्या एक भागीदारी संस्थेतील एखाद्या भागीदाराला संस्थेतून बाहेर पडण्याची इच्छा होत असेल, तर तो बाहेर पडू शकतो. याला रिटायरमेंट ऑफ पार्टनर असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल, या ठिकाणी जर बीला असं वाटलं या तिघांची पार्टनरशिपमध्ये ए एंट्री करतोय, या ठिकाणी आपण म्हणतो की ए काय झालं, सी एंट्री करतोय, सीला आपण बघतो की ॲडमिट करून घेतले. या ठिकाणी आपण बघणार आहे ॲडमिशन ऑफ पार्टनरची कशा पद्धतीने प्रोसेस झाली. या तिघांचा व्यवसाय रन होत असताना सपोज बीला वाटलं आय डोंट वॉन्ट टू रन मोर बिझनेस विथ धिस पार्टनर्स,
दॅट टाईम ही लिव्ह दॅट बिझनेस. जर बी रिटायर होत असेल किंवा व्यवसाय सोडून जात असेल किंवा तो दुसरा नवीन व्यवसाय एनी रिझन व्यवसाय फॉर्म करत असेल, तर हा जेव्हा सोडून जातोय, बी जेव्हा सोडून जातोय, तेव्हा उरलेले जे की दोन्ही एक्झिस्टिंग पार्टनर असतात ते कशा पद्धतीने व्यवसाय करणार आहेत, सोडून जाणाऱ्या भागीदाराला कशा पद्धतीने नफ्यातला शेअर्स आपण देणार आहे किंवा काय एकंदरीत अकाउंटिंग प्रोसेस काय असणार आहे, हे आपण रिटायरमेंट ऑफ पार्टनरमध्ये पाहणार आहोत. म्हणजे आपला रिकॉन्स्टिट्यूशनचा आपला सेकंड टाईप येतोय रिटायरमेंट ऑफ पार्टनर. ओके. In our next topic, we see third form of reconstitution, that is death of partner. In case if partner going out business due to death, and hence death is considered as a कंपल्सरी रिटायरमेंट. फॉर एक्झाम्पल, या 3 भागीदारांनी व्यवसाय रन करतायत आणि ए सपोज जर डेथ झाला, तर ए डेथ होत असताना कशा पद्धतीने अकाउंटिंग प्रोसेस आपण करणार आहोत, हा सगळा भाग आपण रिकॉन्स्टिट्यूशनच्या आपल्या थर्ड टाईपमध्ये डेथ ऑफ पार्टनर्समध्ये पाहणार आहोत. या ठिकाणी बघतोय आपण फर्स्ट टॉपिकमध्ये मी स्टडी केला आहे पार्टनरशिप फायनल अकाउंटचा, ज्याच्यामध्ये 2 पार्टनर्स किंवा 2पेक्षा जास्त पार्टनर्स एकत्र येऊन काम करतात. या 2 पार्टनर्समध्ये ज्यावेळेस थर्ड पार्टी एंट्री करते तेव्हा काय प्रोसेस असणार आहे हे आम्ही बघणार आहे. ॲडमिशन ऑफ पार्टनर्समध्ये पाहणार आहोत. त्याच्यानंतर यातला जर पार्टनर एखादा व्यवसाय सोडून जात असेल तर आम्ही बघतो रिकॉन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरमध्ये त्याचा अभ्यास करणार आहोत. एक्झिस्टिंग पार्टनर्समधले जर सपोज जर एखाद्या भागीदाराची डेथ होत असेल, पार्टनर्स डाईट होत असेल, तर कशा पद्धतीने प्रोसेस असणार आहे हा पार्ट आम्ही शिकतो आमच्या रिकॉन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिप भागीदारी संस्थेमध्ये डेथ ऑफ पार्टनर्समध्ये. ओके. नेक्स्ट टॉपिक इज डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप फॉर्म. डिझोल्युशन मीन्स टू वाइंड अप और क्लोज डाऊन द बिझनेस. आपल्याला कंप्लीट व्यवसायच आपला काय करायचं आहे, बंद करायचं आहे. या ठिकाणी ॲडमिशन बघतोय रिटायरमेंट डेथ, बट आता या ठिकाणी आपण काय करतो, आपला कंप्लीट व्यवसाय बंद करतोय, क्लोज डाऊन अवर बिझनेस. दॅट टाईम व्हॉट इज एक्झॅक्ट प्रोसेस. असं होत नाही की आपल्याला व्यवसाय बंद करायचे त्यावेळेस आपण फक्त शटर लॉक करतोय, असं होत नाही आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला ॲसेट आणि लायबिलिटीजच्या बाबतीत काही प्रोसेस करावी लागते आणि आपले जे की क्रेडिटर्स असतात, डेटर्स असतात, त्यांच्या संदर्भात काही प्रोसेस करावायची असते. हा सगळा पार्ट आम्ही डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप फॉर्ममध्ये बघणार आहे. ओके. नाव वी सी our next topic, that is bills of exchange. Actually, in this topic we see that how credit transaction play significant role in the world of business. You also know that there are 2 types of transaction, cash transactions and credit transaction. Credit transaction is very important in our business. Okay, this is very interesting topic. We take more information about this topic when we will start it. Okay, our next topic is company accounts, issue of shares. Actually, students, we all know that capital is lifeblood of any business organization, and without capital we can't run our business, and for that reason share capital is very important part of business capital. आणि ह्या शेअर्स कॅपिटल कशा पद्धतीने सिग्निफिकंट रोल आपल्या व्यवसायाच्या बाबतीत कंप्लीट करतात, हा सगळा भाग आपण कंपनी अकाउंट्समध्ये पाहणार आहोत. आपला सेकंड लास्ट टॉपिक आहे ॲनालिसिस ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट. आणि इन दिस टॉपिक वी टेक मोर इन्फॉर्मेशन अबाउट how to analyze our financial statement, ratio, what is exact mean by ratio analysis, and various accounting ratios. Actually, at the end of every financial year we collect all information in financial statement. आणि खूप महत्त्वाचा आणि खूप इंटरेस्टिंग टॉपिक आहे आपल्याला ॲनालिसिस ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट, ज्याच्यामध्ये आपण डिफरन्स ॲनालिसिस फायनान्शियल स्टेटमेंट ॲनालाइज करायला शिकणार आहोत. अँड आवर लास्ट टॉपिक इज computer in accounting. Actually, computerized accounting system helps to implement accounting process, and that's why computer is very useful in our accounting. So we take more information about computer in accounting in this topic. Okay, स्टुडंट, या पद्धतीने आपला टोटल सिलेबस आहे. हा सिलेबस तुमच्या नजरेमध्ये आला आहे किंवा तो सिलेबस फर्स्ट अपॉन यू हॅव टू अंडरस्टँड. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, तुम्हाला तो सिलेबस नेमका काय आहे हे जेव्हा कळेल तेव्हा तुम्हाला पुढे जाऊन आपल्याला सगळे टॉपिक्स कवर करायचे, ते टॉपिक्स आपल्याला खूप इंटरेस्टिंग होऊन जातील. ओके, थँक्यू ऑल, थँक्यू व्हेरी मच.